संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की WD प्रभावीपणे उत्तर भारतात सक्रिय होतोय. मध्य भारतापर्यंत ढगाळ परिस्थिती देखील निर्माण होते. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून सुद्धा ढगाळ परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीत अंदाजामध्ये काय बदल होऊ शकतो, कुठे पाऊस होऊ शकतो का महाराष्ट्रामध्ये, या संदर्भातील हा अंदाज आहे. संपूर्ण व्हिडिओ सविस्तर पहा. आज 23 तारखेला भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार WD मुळे जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट या भागात देण्यात आला आहे. त्यामुळे या काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बर्फवृष्टी, काही ठिकाणी गारपीट अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे. हा अलर्ट आपण 48 तासासाठी बघतो. मात्र 24 तारखेला WDचा प्रभाव ओसरणार आहे आणि पुन्हा एकदा दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान भागामध्ये धोक्याचा प्रभाव वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. थंडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये थंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे. हलकी थंडीची लहर असली तरी मुख्य थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. तसाच गुजरात किंवा दक्षिणेकडील सर्व राज्यांमध्ये थंडी कमी झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी आहे, परंतु सरासरीच्या तुलनेत ती कमी आहे आणि धोके देखील कमी झाले आहे. एक्सटेंडेड रेंज मॉडेल फॉरकास्ट हे 28 दिवसाचा जो अंदाज असतो, 4 आठवड्यांचा, त्या संदर्भातील आपण एकदा माहिती बघणार आहोत. दर आठवड्याला हा अंदाज प्रसिद्ध होतो. साधारण 22 तारखेपासून 29 तारखेच्या दरम्यान उत्तर भारतात प्रभावी WD सक्रिय राहील. तसाच दक्षिणेला बंगालच्या उपसागराच्या एक कमी दाब सौम्य स्वरूपात राहण्याची शक्यता आहे. 29 जानेवारीपासून 5 फेब्रुवारीपर्यंत देखील उत्तर भारतात सौम्य WD राहतील. श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय राहण्याची शक्यता कायम आहे. 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यान देखील WD राहतील. थोडी तीव्र सिस्टम बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होण्याची शक्यता आहे, परंतु भारतीय हवामानावर तिचा फार परिणाम होईल असं दाखवण्यात आलेलं नाही आहे. 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यान देखील उत्तर भारतात WD सक्रिय राहतील. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान आणि श्रीलंकेच्या दरम्यान सिस्टम कायम राहील, परंतु या सिस्टमचा तसा भारतीय हवामानावर फार परिणाम होणार नाही. या हवामान प्रणाल्या समुद्राच्या अंतर्गत भागातच विरून जाण्याची शक्यता आहे. की सध्या 23 तारखेला उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचा WD येत असून मैदानी भागावरही त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे राजस्थानमध्ये, दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र याचा प्रभाव उद्या 24 तारखेला उत्तरेकडील काही भागात जोरदार राहील. त्याच दरम्यान एक बंगालच्या उपसागरात हलकं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे, जे केरळ, तामिळनाडूमध्ये भविष्यात पाऊस देऊ शकतात. आपण साधारणपणे बघतो तर WDचा प्रभाव 25 तारखेला कमी होतोय, परंतु तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण तयार होत आहे. दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, तामिळनाडू, केरळ हलकं पावसाळी वातावरण आहे. 26लाही WDचा प्रभाव कमी आहे, परंतु 27ला नव्याने पुन्हा WD सक्रिय होण्याची शक्यता आहे. साधारण 28च्या दरम्यान पुन्हा एकदा मैदानी भागापर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. तर प्रभाव साधारण 29 पर्यंत राहील. 30 तारखेला हा प्रभाव संपणार आहे. त्यामुळे 30, 31, 1 असं वातावरण उघडपीचं राहण्याची शक्यता आहे. आणि नुकतेच WD गेल्यामुळे आणि उत्तरेकडून वारे प्रवाहित झाल्यास थंडीचं वातावरण या दरम्यान वाढू शकतं. महाराष्ट्रात थंडी जाणवत असली तरी थंडीचं तसं प्रमाण कमी झालं आहे. राजस्थान आणि उत्तरेकडील काही उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या WDचा प्रभाव आहे. तरी देखील बर्फवृष्टीमुळे या ठिकाणी थंडीचं प्रमाण अधिक आहे. बिहार, झारखंड
छत्तीसगड आणि ओरिसामध्ये देखील थंडीचा प्रभाव आहे. पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव आहे. महाराष्ट्रात थंडी कमी अधिक होत राहील. WDच्या प्रभावाने तिथे गारपीट किंवा बर्फवृष्टी होईल. त्या ठिकाणी थंडीचं प्रमाण अधिक असणार आहे. महाराष्ट्रात आपण एकूणच बघतो की थंडी कमीच राहणार आहे. 26, 27, 28ला थंडी गायब होणार आहे महाराष्ट्रामधून. आणि आपण तापमान वाढताना दिसते आपल्याला. गरमी जाणवण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला 30 तारखेला. आपण बघतो जवळपास 30, 31 आणि 1 तारखेला. तसं महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण खूपच कमी होण्याची शक्यता या मॉडेलने तरी व्यक्त केली आहे. CFS मॉडेलने उत्तर भारतात प्रभावी WD तर दक्षिण भारतात सौम्य कमी दाब असं वातावरण या आठवड्यात राहण्याचा अंदाज दिला आहे. थोडं मैदानी भागाकडे देखील पुढच्या आठवड्यात प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. तसा फेब्रुवारी कमी पावसाचाच महिना ठरणार आहे. थोडं मार्चमध्ये वातावरणीय बदलात सुरुवात होईल. एप्रिल आणि मे तसा महाराष्ट्रात पावसाळी ठरण्याची शक्यता आहे. हे अंदाज सतत बदलत असतात, त्यामुळे आपण दररोजच्या अंदाजामध्ये त्याला समाविष्ट करतो. कॅन SIPS मॉडेलमध्ये देखील एप्रिल मे मध्ये पावसाचा अंदाज महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी देण्यात आला आहे. NME मॉडेलने देखील हा अंदाज कायम ठेवला आहे. आपण जेव्हा ECMW मॉडेलचा अंदाज 6 फेब्रुवारीपर्यंत बघतो तेव्हा कमी दाब आणि उत्तरेतील WD यांच्यामध्ये ट्रफ तयार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भाच्या काही भागात हलकं ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता किरकोळ स्वरूपात निर्माण होऊ शकते असा एक अंदाज देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण हा अंदाज नेमकी काय घडते ते बघूया. आपण एकूणच 6 फेब्रुवारीपर्यंतचा जर अंदाज एकत्रित स्वरूपात बघितला तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली पूर्व भाग आणि काही प्रमाणात पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण वाढू शकतं आणि किरकोळ पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक अंदाज दिलेला आहे. कारण एक ट्रफ उत्तर भारतातील WD आणि कमी दाब असं बनण्याचा अंदाज पहिल्यांदा व्यक्त केला आहे. जर ही प्रभावी राहिली तर पाऊस होईल, अन्यथा ही विरून जाण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे दररोजचे अपडेट महत्त्वाचे. या मॉडेलने देखील दोन्ही सिस्टमचा म्हणजेच कमी दाब आणि WD यामध्ये एक हलकी ट्रफ तयार होऊ शकते 27-28 तारखेला. त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात किरकोळ पावसाचं वातावरण